खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये इतिहास घडवला. रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं आणि लोककल्याणकारी राजे शिवकल्याण छत्रपती म्हणून स्थापित झाले. शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये निर्माण झालं. मातीसाठी लढणारी, मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये उभा राहू लागली. हे या मातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. खरं तर असाच एक महामेरू या मातीमध्ये जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं स्वराज्य संवर्धित करणारा हा योद्धा पिढ्यान पिढ्या इथल्या साऱ्यांना प्रेरणा देत राहिला. पण तरी मी एखाद्या मुलाला प्रश्न विचारतो, संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का? तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. या 2 शब्दात संभाजी महाराजांचा इतिहास संपून जातो. खरा इतिहास काय आहे, खरी वस्तुस्थिती काय आहे? नानो आरोपांच्या फैरी संभाजीराजांवर छाडल्या, अनेक अनेक गोष्टी संभाजीराजांबद्दल सांगितल्या, पण खरा वस्तुपाठ काय, खरा इतिहास काय? 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाल्यनानी सगळ्यांची मन हरकू लागली, पण त्याचवेळी नियतीनं गलती केली. अवघा 2.25 वर्षाचं वय असताना संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजी राजे तर पाठीला मरद म्हणून मुलुकभर दौड घेणारे पित्याचे छत्राच्या वाट्याला यावी कशी? अशा वेळी सामने आल्या जिजाऊ. अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले, संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये तेज तर्रा पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे पारंगत झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा यायला लागल्या संभाजीराजांना. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, हेनरी ऑक्झँडन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्षापूर्वी माझा संभाजीराजा इंग्रजीत सुद्धा तेज आणि तरबेज आहे. नुसत्या या भाषा येतच नाहीयेत, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काही काव्यग्रंथ लिहिले. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, नकशिका तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिल्यानं संभाजी महाराजांनी या बुधभूषणम मध्ये श्री गणेशाचं वर्णन संस्कृत मधून केलंय. काय लिहितात संभाजी महाराज? पद पदम पत्र समचरण जंग जिमिकन ककर बाकर ना बिललित कबीर उदर लंबित विशालवर उर दीर्घ मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं संभाजी महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे. बुद्धीची आवड जोपासलीच, पण त्याचवेळी व्यायामाची आवड सुद्धा जोपासली. मलकाम, भालाफेक, दानपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. ही कला परत दुसऱ्या कुणाला कधी जमलीच नाही. बघता बघता 8.5 वर्ष वय झालं संभाजीराजांचं आणि त्याचवेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंगाचं आगमन झालं. शिवरायांना नाईलाजानं तह करावा लागला. पुरंदर असा 23 किल्ले बहाल केले गेले, पण त्याच वेळी मिर्झा राजा पुटपुटला. शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि कडाडले राजे नाही मिर्झा, हे राजकारण नव्हे. आणि छदमी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. आणि वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजे मोगलांकडे ओलीस राहिले नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. यथा काल औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवाजीराजांना 5000 तर संभाजीराजांना 7000 मनसबदार बनवलं गेलं. म्हणजे पित्यापेक्षा पुत्राला 2000ची मनसब अधिक. जणू त्या औरंग्याला आधीच कळालं होतं की पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे. पण त्याच वेळी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्याला मोठ्या थाटात साजरा होणार होता. सगळ्या मनसबदारांना आमंत्रण धाडली गेली आणि मनसबदार म्हणून त्या आमंत्रण जसं शिवरायांना आलं तसं मनसबदार म्हणून त्या आमंत्रण संभाजीराजांना सुद्धा आलं. आता जावं तर लागणार, मनसबदार म्हणून आग्र्याला पोहोचावं तर लागणार. पण त्याचवेळी शिवरायांना प्रश्न पडला, कसं न्यावं शंभूंना? 8.5 वर्षाची उंमर आहे. या उमरीत हा प्रवास सगळा झेपेल
ऊन वारा वादळ पाऊस अरे कशी टक्कर घेईल. पण त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं, संभाजी म्हणजे एकट्या शिवाजींच्या पोटाला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य ते शौर्य त्याच्या ठायी आहेच. पण या निमित्ताने संभाजीराजांना मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास करता येईल म्हणून शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. आणि या मुलकापासून आग्र्या मुत्रेपर्यंतच्या मुलकापर्यंतचा तो वैराण वनवास भोगत संभाजीराजे शिवरायांसोबत आग्र्यात पोहोचले. यथाकाल औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले. पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली. शिवाजी राजांना मागच्या रंगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला फटकावलं. असा अपमान शहनशाह हिंदुस्तान गाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता. तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला आणि राजे तिथून तडक निघाले. त्या दिवसापासून शिवाजी राजे औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. मात्र शिवाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, संभाजीराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणत असा मी जाणून आहे. मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का. तसा 9 वर्षाचा छवा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या संभाजीराजांनी औरंगजेबाला आपल्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी चाल शिवाजीराजांच्या गळ्याभोवती आवळत निघाली होती. शिवरायांना ठार मारायचाच बेत होता. शिवरायांना बाहेर पडता येत नव्हतं. पण सुटकेच्या चाली टाकणं तर गरजेचं. अखेर संभाजीराजांवर सोपवल्या आणि औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत या सगळ्या चाली 9.5 वर्षाच्या संभाजीराजांनी लीलया पेरल्या. आणि एके दिवशी जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून, संभाजीराजांना मागं ठेवून, यावेळी का पित्याचं काळीज व्याकुळ नसेल, जीव गलबला नसेल. अरे 9 वर्षाचं पोर आहे, कसं ठेवावं मागं मरणाच्या दारात, मृत्यूच्या गोटात. जर काय भलतं सलतं झालं तर. आणि त्याही पेक्षा त्याही निरोपाच्या क्षणी इवल्याशा शंभूनी विचारलं असतं राजांना, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार. अरे दर्या सुद्धा हटला असता, मागं धरणीकंप झाला असता, कोसळला असता आभाळ. जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार. पण त्याही निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज आधी काय, आपण बिंदो किया. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जाणताच झालाय. याचा काल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या राजाने वार्ता उठवली. वाटेत संभाजीराजांचं निधन, संभाजीराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत हे मरण संभाजींची सोबतच करत राहिलं. खरं तर शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक हुल उठवली. वाटेत संभाजीराजांचं निधन झालं. हीच बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबानं संभाजीराजांचा पाठलाग थांबवला. सबब काशीपंतांच्या सोबत संभाजीराजे सुखरूप रायगडावर येते झाले. पण गेलेले शंभूराजे वेगळे होते. परत आलेले शंभूराजे आता झाले होते जाणते परिपक्व. मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. बघता बघता शिवाजी राजांनी संभाजीराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या विरोधाचे खटले यायचे, त्याचे निकाल आता संभाजीच्या न्यायालयापुढे होऊ लागले. धर्मावरचे जे खटले शिवरायांच्या धर्मपीठापुढे यायचे त्याचे निकाल सुद्धा आता धर्मपंडित संभाजीराजे देऊ लागले. बघता बघता संभाजींचं वय झालं 14 वर्ष. आणि एके दिवशी शिवाजी महाराजांनी विचारलं, संभाजीराजे तुम्ही लेखणी तेच चालवता, पण तुमची तलवार आणि कडाडला छावा. आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा सुटली. गुजरात खंबायत प्रांत टिपण्याची आणि काळ्या कबिना ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा. तसा शौर्याचा लोट उरात घेऊन छावा कोसळला. गुजरात टिपला, खंबात लुटलं. मामे जादुरा खासे कैद केले. संभाजी
संभाजींच्या युद्धनीतीने अनेकांच्या नजरा विस्पारल्या. बघता बघता जीत हासिल झाली. वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे, द्या 32 तोफांना, आमचा बछडा खाशी जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर संभाजींच्या पराक्रमाची पहिली मुद्रा उमटली. संभाजींची शमशेर तेजाळू लागली. एका पित्याला याहून आधी काय हवं असतं? शिवरायांना पुत्र हवा होता, स्वराज्य वाढवणारा. शिवरायांना पुत्र हवा होता, पराक्रमी, रयतेची काळजी घेणारा. संभाजी राजांच्या रूपात तो तयार होऊ लागला होता.